माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना अशी विनंती करतो की त्यांनी परमश्रद्धेय दत्ताभाऊ मेघेंना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करावे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी. आजच्या या शोकसभेला उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि उपस्थित शोकाकुल जनहो, आपल्या सर्वांचेच अतिशय आदरणीय लाडके नेते आदरणीय दत्ताभाऊ मेघे यांच्या दुःखद निधनाच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. सर्वच वक्त्यांनी त्यांच्या जीवनातले विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे आपल्यासमोर आणले आहेत. खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा नेता, बहुजनांचा नेता, गोरगरिबांचा नेता अशी विविध भूषणं ज्यांना देता येतील असे दत्ताभाऊ होते. अतिशय गरिबीतनं आपल्या जीवनाची सुरुवात करत स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या पायावर उभा राहिलेला हा नेता होता. नितीनजींनी आता सांगितलं, जुनी पुस्तकं विकणं असेल, पेपर टाकणं असेल, आईस्प्रूफ विकणं असेल, यातून आपलं शिक्षण त्या ठिकाणी करत आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले. युवकांचं संघटन उभं केलं. युवा नेते म्हणून विविध आंदोलनांच्या माध्यमातून एक आपली प्रतिमा उभी केली आणि त्यातूनच त्यांचा मोठा राजकीय प्रवास हा सुरू झालेला आपण बघितला, जो सातत्याने कधी मंत्री, कधी आमदार, कधी खासदार, कधी राज्यसभेचे सदस्य अशा विविध सभागृहांमध्ये काम करताना आपण सर्वांनी त्यांना बघितलं. खरं म्हणजे सर्व लोक प्रेमाने त्यांना दत्ताभाऊ म्हणायचे, पण दत्ताभाऊंपेक्षा ते दाताभाऊ होते. असा दाता हा आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. कोणाचंही दुःख हे आपलं दुःख समजून त्याच्या पाठीशी उभं राहायचं आणि जमेल तेवढी मदत त्या व्यक्तीला करायची, ही दत्ताभाऊंची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ओळख होती. अनेक नेते आज आपण बघू शकतो या विदर्भामध्ये की ज्यांचं नेतृत्व शून्यातनं उभं राहिलं आणि अशा अनेक नेत्यांना पाठबळ देणारे नेते कोण, तर ते दत्ताभाऊ होते, हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला हेरून त्याच्या पाठीशी उभं राहायचं, त्याला सर्वोपरी मदत करायची आणि त्याला नेता बनवायचं, अशा पद्धतीनं दत्ताभाऊंचं कार्य चालायचं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या दातृत्वाबद्दल सर्वांनी सांगितलं. एक त्यांनी बातमी पेपरमध्ये वाचली आणि एका कुटुंबाने राष्ट्रपतीकडे इच्छामरणाचा अर्ज केला की मुलाचं शिक्षण होऊ शकत नाही, आमच्याकडे काही नाही, त्यामुळे मला इच्छामरण करू द्या. दत्ताभाऊंनी लगेच त्या कुटुंबाला बोलवलं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं, आजपासून तुमची जबाबदारी माझी आहे. संपूर्ण त्यांचं शिक्षण करून चांगल्या नोकरीवर त्या मुलाला लावून त्याचं जीवन बदलण्याचं काम हे दत्ताभाऊंनी केलं. अशा पद्धतीनं कितीतरी या ठिकाणी लोक असतील की ज्यांच्या जीवनात हा दत्ताभाऊंचा जो काही परिसस्पर्श आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आपल्याला कल्पना आहे की दत्ताभाऊंच्या मातोश्रींची इच्छा होती, त्यांनी डॉक्टर व्हावं, परिस्थितीमुळे ते डॉक्टर होऊ शकले नाही, पण आज
हजारो डॉक्टर तयार करण्याचं काम हे दत्ताभाऊंनी केलं. जे मला मिळालं नाही ते इतरांना कसं मिळेल याकरता ज्या प्रकारे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम उभं केलं, विविध कॉलेजेसच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात हा विस्तार त्यांनी उभा केला. पण हा विस्तार उभा करत असतानाही कधीही त्यांच्या डोळ्यासमोरून सामान्य माणूस गेला नाही. ज्या काळामध्ये खासगी उच्च शिक्षण हे कदाचित सर्वसामान्यांना परवडणारं नव्हतं, अशाही काळात सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे गेले तर त्यांना प्रवेशही मिळायचा, प्रसंगी त्यांची फी देखील भाऊच भरायचे किंवा ती फी माफ करायचे. असे कित्येक लोक डॉक्टर केले, इंजिनियर केले. मला आठवतं आम्ही देखील ज्यावेळेस लहान होतो आमच्या वडिलांचे आणि दत्ताभाऊंचे खूप मैत्रीचे संबंध होते आणि त्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस कमी होते. त्यामुळे देशभरातनं बिहार, उत्तर प्रदेश वेगवेगळ्या ठिकाणून लोक यायचे. पक्षाचे कार्यकर्ते आमच्या वडिलांकडे यायचे की आमच्या मुलाची ऍडमिशन करून द्या. त्या काळात वडील दत्ताभाऊंना विनंती करायचे आणि कुठलेही त्या ठिकाणी कारण न सांगता जे लोक बाहेरून यायचे त्या सगळ्यांचे प्रवेश दत्ताभाऊ करायचे. त्यांना फीमध्ये कन्सेशन मागितलं तर ते कन्सेशन द्यायचे. त्यांनी कधीही व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहिलं नाही, सेवा म्हणून बघितलं. आणि म्हणून आज आपण बघतो की या सगळ्या संस्था उभ्या करत असताना गुणवत्तेशी कुठलीही त्या ठिकाणी कुठलेही कॉम्प्रोमाइज हे कधी दत्ताभाऊंनी केलं नाही. जे जगात उत्तम आहे ते माझ्या संस्थांमध्ये असलं पाहिजे अशा पद्धतीनं या सगळ्या संस्था त्यांनी चालवल्या. त्या ठिकाणी तिरुपती बँक असेल, सुतगिरणी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आरोग्याचं क्षेत्र, सहकाराचं क्षेत्र, शिक्षणाचं क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विस्तार हा गुणवत्तापूर्ण कसा होईल असाच प्रयत्न सातत्याने दत्ताभाऊंनी केला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज आपण ज्यावेळेस मागे वळून पाहतो त्यावेळी अशा प्रकारचे नेते आपल्याला फार कमी दिसतात. इतका दिलदारपणा, एक प्रकारे मला असं वाटतं की दत्ताभाऊ कदाचित राजकीय विरोधक त्यांचे अनेक असू शकतात, पण वैयक्तिक दत्ताभाऊंचा विरोधक कधीच कोणी राहिला नाही. किंबहुना त्यांनी सर्वांशी आपली मैत्री जपली आणि आपल्या स्वतःच्या स्पर्शाने ती जपली, आपल्या स्वतःच्या आउटरीचने ती जपली. हे त्यांचं मोठेपण होतं. आणि म्हणूनच जसं नितीनजींनी सांगितलं की पवार साहेबांना ते खूप आपल्या जीवनामध्ये प्रमुख मानायचे. किंबहुना पवार साहेबांनी त्यांच्या संपूर्ण वाटचालीमध्ये एक मोलाचा वाटा त्या ठिकाणी ठेवला. पण त्याचवेळी तेवढंच त्यांचं प्रेम, त्यांची मैत्री ही नितीनजींसोबत होती. किंबहुना नितीनजी तर त्यांच्या परिवारातले घटक म्हणूनच त्या ठिकाणी त्यांची आणि मेघे साहेबांचे संबंध राहिले. आणि मला असं वाटतं की ही जी काही संबंध जपणे, ही जी काही मेघे साहेबांची आतोटी होती, या विदर्भातल्या कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही तालुक्यात आपण जर गेलो तरी देखील मेघे साहेबांना मानणारे, मेघे साहेबांवर प्रेम करणारे किंवा कुठेतरी मेघे साहेबांचा स्पर्श झालेले असे अनेक कार्यकर्ते आणि नेते सगळ्या पक्षांमध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे एकाच पक्षात नाही तर वेगवेगळ्या पक्षात मेघे साहेबांनी तयार केलेले कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याशी तेवढेच प्रेमपूर्वक संबंध हे मेघे साहेबांनी जपलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण अनेक वेळा राजकारणामध्ये अनेक लोकांना लोकनेते असं म्हटलं जातं. त्यातले काही असतात, काही नसतातही. काही लोक स्वतःला लोकनेता हे बिरुद लावून देतात. पण या विदर्भामध्ये जर खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये लोकनेता म्हणून कोणाला संबोधायचं असं जर कोणी म्हटलं तर निश्चितपणे मेघे साहेबांना लोकनेता म्हणून संबोधता येईल. कारण ते पदावर असो किंवा नसो, लोकांच्या मनावर त्यांनी सातत्याने राज्य केलं. लोकांच्या मनात प्रेम आणि संवेदना ही सतत जिवंत ठेवण्याचं काम हे मेघे साहेबांनी केलं. आज खरोखर या गोष्टीचं समाधान आहे की मेघे साहेबांचेच सर्व गुण घेऊन आणि त्यांच्यासारखी कार्यप्रणाली घेऊन या ठिकाणी सागर भाऊ आणि समीर भाऊ काम करतायत, त्यांचं कुटुंब काम करतायत. अलीकडच्या काळामध्ये नितीनजींनी उल्लेख केला, ज्येष्ठ नागरिकांकरता असेल, अनाथांकरता असेल, समाजातले जे वंचित आहेत त्यांच्याकरता व्यवस्था उभ्या करायच्या, ही जी काही शिकवण मेघे साहेबांनी दिलेली आहे, मला विश्वास आहे की ती शिकवण त्यांचा परिवार पुढे देखील निश्चितपणे अशाच पद्धतीनं नेईल
आणि त्यांचं जे नाव आहे ते नाव अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी समाजामध्ये अमर करण्याचं काम यापुढेही कुटुंब चालवेल, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आजच आता नितीनजींनी सांगितलं त्याप्रमाणे अतिशय लवकरच नितीनजी आम्ही सगळे आपल्या सगळ्या या ठिकाणच्या नेते मंडळींची आणि कुटुंबाशी चर्चा करून त्यांची 2 स्मारकं, एक वर्धेमध्ये आणि एक नागपूरमध्ये, एक अतिशय त्यांच्या स्टेचरला, त्यांच्या संपूर्ण कर्तृत्वाला त्या ठिकाणी दर्शवणारी अशा प्रकारची स्मारकं ही त्यांची आपण लवकरात लवकर या ठिकाणी निर्माण करू. खरं म्हणजे त्यांनी त्यांची जिवंत स्मारकं इतकी तयार केलेली आहेत की जीवनभर ती स्मारकं देखील लोकांची सेवा करत लोकांना प्रेरणा देत राहतील. पण त्यांचं जीवन हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत राहिलं पाहिजे. त्यातनं राजकारणामध्ये कशा पद्धतीनं माणसाने काम केलं पाहिजे याची प्रेरणा आपल्याला मिळत राहिली पाहिजे. या दृष्टीने निश्चितपणे आपण तशा पद्धतीचं साजेसं स्मारक तयार करू, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी स्वर्गीय दत्ताभाऊ मेघे यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि आपल्या सगळ्यांवरच एक प्रकारे हा आघात आहे, कारण माझ्यासहित आपल्या सगळ्यांचे अतिशय वैयक्तिक संबंध त्यांच्याशी होते. अत्यंत प्रेमाने एखाद्या वडिलांप्रमाणे आपल्या सर्वांना जपणारे दत्ताभाऊ होते. त्यामुळे आपल्या सर्वांवर तर हे दुःख आहेच, पण कुटुंबावर हे सर्वात मोठं दुःख आहे. त्यामुळे ईश्वराने हे दुःख सहन करण्याची या ठिकाणी शक्ती कुटुंबाला द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली वाहून माझे 2 शब्द संपवतो. ओम शांती शांती.